हॅलो फ्रेंड, सासगू किचन मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला नाचणीच्या पिठापासून इडली करून दाखवणार आहे. त्याच्यात लागणारे साहित्य: एक रोजची डेली यूजची वाटी असते ना, तेवढे हे पीठ आहे नाचणीचं, हे गरा आहे आणि 1 चमचा बेसन. हे सगळं मिक्स करायचं. ह्याच्यात आंबट ताक दही घालायचं अर्धी वाटी. जास्त आंबट पण घालायचं नाही, जास्त हे पण घालायचं नाही, का तर आता उन्हाळा आहे ना, उन्हाळ्याने जास्त आंबट टाकलं तर हे खूप आंबट होईल, खाऊ वाटणार नाही. जास्त आंबट दही असतं तर त्याच्यामध्ये पाणी मिक्स करा, ताकासारखं करा आणि घाला. आणि जास्त फिकं सुद्धा दही घातलं तर ते पण इडली चांगली लागणार नाही, फुगून येणार नाही. आता हे सगळं मिक्स करते आणि करायला ह्याला जवळजवळ 5 ते 6 घंटे परत करून तुम्हाला दाखवते. नाचणीची आहे बरं का, नागली नाचणी. आता हे बघा, ह्या प्रकारे हे पीठ चांगलं मिक्स करून ठेवलं. सगळं गरा, 1 चमचा बेसन, अर्धा वाटी गरा आणि 1 वाटी नाचणीचं पीठ असं मिक्स करून ठेवलंय चांगलं, ताक घालून आणि पाणी घालून. आता ह्याला झाकून ठेवते आणि नंतर मी हे 6 घंट्यांनी ह्याच्या इडली करताना दाखवते. 5 ते 6 घंटे भिजवते मी ह्याला. आता हे बघा, हे मी इडलीचं बॅटर घेतलंय बरं का. आता हे इडलीच्या बॅटरमध्ये मला खायचा सोडा आणि गरम करून ठेवले हे तेल टाकायला ह्याच्यात 2 चमचे. 2 चमचे तेल टाकले. हे इडलीचं बॅटर छान झाले बरं का, छान झालं. आता ह्याच्यामध्ये ना सोडा टाकते थोडा. ह्याच्यामध्ये सोडा टाकायले, ह्याच्यामध्ये ते हे टाकले, मीठ टाकले. आता सोडा टाकून ह्याच्यावर पाणी टाकून मी मिक्स करते. मला व्हिडिओ बंद करून सोडा टाकावा लागेल. मी इनो नाही टाकला, ह्याच्यामध्ये सोडा टाकायला. ह्या चमच्याने अर्धा चमचा सोडा टाकलाय बरं का, जास्त नाही टाकलाय. आता ह्याला फिटून घेते चांगलं. आता हे बघा, ह्याच्यामध्ये मीठ मिक्स केले, सोडा मिक्स केला. ह्याला हलवायचे बरं का मला चांगलं. आता हे बॅटर छान झालेलं आहे. आता हे बघा, पाणी चांगलं उकळलं. ह्याच्यामध्ये ना मी इडलीचं बॅटर ठेवले, तेल लावलं त्या साच्याला अगोदर आणि त्याच्यामध्ये ते इडलीचे बॅटर ठेवले. आता ते पाणी चांगलं उकळलेलं आहे, मी झाकून घेते आणि जवळजवळ 15 ते 20 मिनिट ह्याला परत शिजवायचं. परत दाखवते. आता हे बघा, हे ना चांगलं शिजले बरं का, चांगलं स्पॉन्जी झाले. ह्याच्यामध्ये घातलं तर ह्याला पीठ पण लागत नाही, काही नाही. तरी मी आणखीन 5 मिनिट ह्याला चांगलं शिजवणार आहे आणि परत काढणार आहे. माझ्याकडे नवा आहे हो इडली कुकर, पण खूप मोठा आहे. इथं जेवणारे 2 माणसं आणि एवढा मोठा कुकर लावून काय करू. ह्याच्यामध्ये 12 इडल्या बसल्या. मी 12 इडल्या लावल्यात ह्याच्यामध्ये. आता हे छान शिजलंय, काढणार आहे. सांबार आपलं साधंच सांबार करणार आहे. तुम्ही लाल चटणी बरोबर खावा, सांबारा बरोबर खावा, कशाबरोबर पण खावा. हिरवी चटणी, लाल चटणी, सांबर, चिंचची चटणी, कशाबरोबर तुम्ही खाऊ शकता बरं काही. आणि ही गार झाल्यावर काढायचं. आता हे बघा, इडली किती स्पॉन्जी आणि वरी चमक कशी आली. एक तर तूप टाकायचं, एक तर बटर टाकायचं, एक तर चीज टाकायचं, नाही तर मग तेल टाकायचं गरम. स्पॉन्जी किती झाली छान, खूप छान झाली बरं का, एकदम मस्त झाली. स्पंज खूप छान आला ह्याला. हे वरून तेल टाकलं म्हणून अशी चमक आली. प्रत्येक इडलीला तसे झालेले, खूप छान झालेले. आता मी काय करते, सांबर फोडणी टाकते. ह्याच्यामध्ये मोहरी टाकली, थोडे जिरे टाकते. माझ्याकडे काही भाज्या आवडत नाहीत म्हणून मी टोमॅटो, कांदा आणि लसूण टाकते. अद्रक पण नाही आवडत बरं का माझ्याकडे जास्त. आता हे बघा, मी कणी ह्याच्यामध्ये बादशहाचा सांबर मसाला टाकते. बादशहा सांबर मसाला टाकते. सांबर मसाला पण मी थोडाच टाकणार आहे, जास्त तिखट आवडत नाही माझ्याकडे.
बघा कांदा आणि लसूण टाकायचं. लसूण बारीक चॉप करून घेतलाय बरं का, मी कट करून घेतलाय चांगला बारीक बारीक. माझ्याकडे जास्त भाज्या आवडत नाही. ह्याच्या आधी पण मी सांबार टाकते, जास्त भाज्या आवडत नाही माझ्याकडे. छान भाजू द्यायचं. आपल्याला हाही जर चांगला भाजावा, खुसखुशीत भाजावा असं वाटत असलं तर थोडी साखर आणि थोडं मीठ टाकायचं. का तर मी साखर का टाकली नाही, तर ह्याच्यामध्ये थोडी साखर टाकलेली आहे, गोड होईल. आणि हो का चवीप्रमाणे मीठ टाकते. मीठ सुद्धा एका दिवस मी वरणात टाकलेलं आहे असा अंदाजा मला वाटायला, मी विसरून गेले. आता हे चांगले खरपूस भाजू द्यायचे गोल्डन कलर. मग बटणू गॅरेटी आता हे काय टोमॅटो टाकले. टोमॅटो चांगले एकदम शिजू द्यायचे बरं का, आणि बारीक गॅस करायचा. का तर तेल टाकलेलं असतं ना, कढई छोटी आहे, आग वर येते. आणि थोडं हिंग टाकायचं, हळद हिंग आणि काय हिरवी मिरची कढीपाला टाकते मी. का तर हे भाजूस तर जळून जातं कढीपाला, म्हणून कढीपाला मागून टाकायचं. आता हे भाजून झालेलं आहे, फक्त टोमॅटो शिजायचं राहिले. चांगला टोमॅटो शिजवायचं, चांगलं त्याचं पाणी होऊ द्यायचं बरं का, तर त्याची टेस्ट चांगली येते. नाही चांगलं भाजलं, नाही चांगलं शिजून आलं तर त्याची टेस्ट चांगली येत नाही. आता ह्याच्यामध्ये हळद टाकते, धने जिरे पावडर टाकते, थोडी मिरची टाकली, खूप थोडी टाकली बरं का, आणि थोडा काळा मसाला. हळद उन्हाळा आहे म्हणून थोडी टाकते, एखाद्या वेळेस ॲसिडिटी वाढते हळदी. आता हे काही सांबार मसाला टाकायचा. आता बघा हे वरण मी सगळं मिक्सरमधून काढून घेतलं. एक जीव झाल्याला आवडते सांबार माझ्याकडं. आता ह्याच्यात आणखीन पाणी टाकते आणि ते पाणी टाकून मी त्या भांड्यामध्ये काढते. बघा कशी तरी आहे. जास्त तिखट खात नाहीत ना, म्हणून ह्याला जास्त कलर येत नाही. कमी तिखट खातात माझ्याकडं. छोटी कढई आहे ना, तेल घालायला. आता ह्याच्यामध्ये चिंचाची चटणी टाकते. गोड होण्यासाठी थोडी अगोदर साखर टाकली होती मी. चिंच गुळाची चटणी मी तयार करून ठेवलेली आहे होममेड माझ्याकडं, आणि ह्याची रेसिपी पण तुम्हाला टाकली आली आहे बरं का. पाहिजे असेल तर सांगा, मी तुम्हाला परत आणखीन देईन. इतकी छान झालेली आहे ना ही चटणी, खूप टेस्टी झाली. चवीप्रमाणे टाकायची. कोण जास्त आंबट खाते, कोण जास्त गोड खाते, आपल्याला जसं आवडेल तसं टेस्ट करायची. एकदा टेस्ट करून परत चवीप्रमाणे टाकायची बरं का. आता ह्याच्यामध्ये थोडं पाणी टाकते मी. पाणी टाकते ह्याच्यामध्ये थोडं. आणि चांगलं शिजवून घेते ह्याला. जास्त पातळ पण आवडत नाही माझ्याकडे. भरपूर झालं. आता ह्याच्यामध्ये फ्रेश कोथिंबीर टाकायची. आणि आपल्याला आणखीन चिंचगुळाची चटणी आवडत असेल, आंबट जास्त आवडत असेल तर चिंचगुळाची चटणी आणखीन टाकायची.
माझे जरी ही नाचणीच्या इडलीची रेसिपी आणि हे सांबर नाचणीच्या पिठाची इडली आणि हे सांबार आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली. धन्यवाद. शेअर करा.